बाळासाहेब माने संचलित हेरले हायस्कूल हेरले 2001 बॅचच्या 10वी अ विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आयोजन। बाळासाहेब माने संचलित हेरले हायस्कूल हेरले सन 2000 ते 2001 बॅचच्या 10वी अ विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचे आयोजन कोल्हापूर येथील पंचतारांकित हॉटेल द फर्न या ठिकाणी करण्यात आले। या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला। तब्बल 23 वर्षांनंतर माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम नुकताच पार पडला। या संमेलनात माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सूत्रसंचालक अस्मिता खटावकर यांनी केले, तर या संपूर्ण सोहळ्याचे छायाचित्रीकरण समीर पेंढारी यांनी केले। तसेच कार्यक्रमासाठी काही विद्यार्थी हे राजस्थान, मुंबई, पुणे, कर्नाटक येथून येऊन आपली हजेरी लावली होती। कार्यक्रमावेळी जुन्या आठवणी उजाळा देत यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती फोटो पूजन हेरले हायस्कूल हेरलेचे माजी मुख्याध्यापक डांगे सर यांच्या हस्ते करण्यात आले। आलेल्या शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यासाठी हेरले हायस्कूलचे माजी शिक्षक आवळे सर, हुजरे सर, मगदूम मॅडम, करमकर मॅडम, अटपाटे सर, लांजेकर सर, देशमुख सर, देसाई सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांचा एवढा उत्साह पाहून शिक्षकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली होती। यामध्ये संदीप मुंडे, संदीप हनुमंत, अक्षय कुलकर्णी, राजेंद्र मोरे, सतीश पाटील, सतीश शेंडगे, प्रिया पाटील, गंधाली नाईक, सोनाली पाटील, रोहिणी तोडकर यांनी नियोजन केले। कार्यक्रमाच्या शेवटी संदीप मुंडे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्यावेळेला मी काहीही विचार न करता मी येते म्हणून त्याला मेसेज केला लगेच, कारण मला तुमच्यामुळं माझा सगळा स्टाफ तुम्ही तर भेटणारच होता, त्याबरोबर आमचा जुना जो स्टाफ आहे हे सगळे खरं माझ्यापेक्षा सिनियर आहेत, यांच्यापेक्षा सगळ्यांच्यापेक्षा मी ज्युनियर आहे। मला कधीही ह्यांची भेट होत नाही। ह्या तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळे मला आज भेटले। मी इथं आल्यानंतर मी सगळंच विसरून गेले, म्हणजे एवढा आनंद झाला मला। आणि मी शक्यतो असले कार्यक्रम कधीही सोडत नाही, कधी जातेच मी आवर्जून अगदी। आपल्याला यातून जी एनर्जी मिळते, आपलं चार्जिंग होतं पुढच्या काही दिवसासाठी, आणि असे आनंदाचे जे क्षण आहेत ते कधीही गमवायचे नाही। आता सगळ्यांनी सांगून झालं, आरोग्याचं सांगून झालं, आईवडिलांची सेवा करा म्हणून सांगून झालं। आता मी काय सांगणार आहे तेच सांगणार आहे। तुम्ही आता 40ला आलाय, तुमची काळजी घ्या। आता आपल्या आरोग्याची काळजी घेताना सगळ्यात आपली मानसिकता चांगली, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा। ग्लास जर अर्धा असेल तो अर्धा भरलाय म्हणा, अर्धा रिकामा आहे कधी म्हणायचं नाही। प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार येत असतात, त्यातून आपण पॉझिटिव्ह विचार करायचा, त्यातून चांगला विचार करायचा, आणि तरच तुमचं जीवन हे सुकर होणार आहे। नेहमी पॉझिटिव्ह विचार करत जावा। आणि प्रत्येकाला चिंता असते, चिंता आणि चिंता फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे। चिंता काय करते, आपल्या जिवंत शरीराला जाळत असते, आणि चिंता काय करते, मेलेल्या व्यक्तीला जाळत असते। फरक हाच आहे। म्हणून आहे ने चांगलं म्हणायचं, कधीही चिंता करायची नाही। खूप भारी, टाळ्या झाल्या पाहिजे, अतिशय सुंदर, सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त। सगळ्यांची मैत्रीण, बालमैत्रीण म्हणा 10वी पर्यंतची गंधाली विलास नाईक। आज सगळ्या भावना एकदम एकत्र आलेल्या आहेत। दुःख झालंय, आनंद पण झालाय। दुःख एवढ्यासाठी की आपण गेली 23-24 वर्ष का नाही भेटलो, का नाही आपण एकत्र आलो, पण ह्यापेक्षा आनंद जास्त आहे की 23 वर्षांनी का होईना आपण एकत्र आलो, आणि आज खूप मजा येते आणि सगळेच एन्जॉय करतात। प्रथम मी माझी ओळख करून देते। ओळख म्हणजे मी काय केलंय स्वतः ते सांगते। मी स्वतः BSc MBA केलेलं आहे। MBA नंतर मी पुण्यात एक 2 ते 3 वर्ष जॉब केला ॲज ए HR एक्झिक्युटिव्ह म्हणून कॉर्पोरेट फील्डमध्ये। त्यानंतर
3 वर्षानंतर मी परत हेरल्यात आले आणि हेरल्यामध्ये शिरोली MIDC मध्ये ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून 1.5 वर्ष जॉब केला. त्यानंतर लग्न झालं, बाकीचं सगळं हे चालू होतं आणि त्या मधल्या काळात मी शिवाजी युनिव्हर्सिटीत MBA डिपार्टमेंटला ॲज अ लेक्चरर म्हणून जॉईन झाले होते. मग गेली 7 ते 8 वर्ष मी केला तो जॉब, पण माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाल्यामुळे मी अहमदनगरला शिफ्ट झाले होते. 2 वर्ष अहमदनगर, त्यानंतर परत 3 वर्ष मुंबई आणि आता परत 1 तारखेला मी ते कोल्हापुरात शिफ्ट झालेले आहे. हे सांगण्याचा उद्देश इतकाच की हे सगळं आपण का करू शकतो, कारण लाईफमध्ये चेंजेस हे येतच असतात. मोबिलिटी आणि तिथे जाऊन तो ॲक्सेप्टन्स करणं किंवा मी वेगवेगळ्या फील्डमध्ये, कारण प्रत्येक फील्ड हे माझं वेगळं होतं. पहिलं होतं ते कॉर्पोरेट फील्ड होतं, त्यानंतर आलं इंडस्ट्रीयल फील्ड, त्यानंतर टीचिंग फील्ड आणि आता सध्या मी होममेकर आहे गेल्या 5 वर्षापासून. पण ते सुद्धा मी लाईफ एन्जॉय करते. पण हे सगळं आपण का करू शकलो, तर आपले गुरुजन किंवा आपले आई वडील त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे किंवा जे आपल्याला त्यांनी शिकवलं की सिच्युएशन कुठलीही असो, काही असो, आपण खचून जायचं नाही आणि आहे त्या ह्याच्यात प्रयत्न करत राहायचं. त्यामुळे मी हे सगळं करू शकते. त्यासाठी मी खरंच त्यांची शतशः ऋणी राहीन. आता आपण 2001 ला पासआउट झालो, म्हणजे 2007 ते 2008 पर्यंत सगळेच जण मोस्टली ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करून नोकरी धंद्याच्या मार्गाला लागले होते. पण 2008 हा पासआउटचा असा काळ होता की ते मार्केटमध्ये खूप रिसेशन होतं. पण त्या रिसेशनच्या काळात सुद्धा मी असेल किंवा आपले सगळे वर्ग मित्र मैत्रिणी असतील, कारण जॉब मिळवणं त्यावेळी हे खूप कठीण गोष्ट झाली होती, कारण आहेत त्यांना नोकरीवरून काढत होते. पण त्या काळात सुद्धा आपले सगळे मित्र मैत्रिणी घट्ट पाय रोवून उभे राहिले आणि आपापल्या पायावर उभे आहेत. त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि आपण हे सगळं का करू शकलो, तर आपल्या गुरुजनांनी आपल्याला शिकवलं की काहीही परिस्थिती असलं तरी खचून जायचं नाही. असं मी सांगत होतो तेव्हा खरंच आहे. प्रत्येक सरांनी, प्रत्येक मॅडमनी आपल्याला काही ना काही मार्गदर्शन छानच केलेलं आहे. आणि त्यानंतर आपली पिढी म्हणजे कशी येते, 80 ते 90 या काळात आपण सगळे जन्मलेलं, म्हणजे आपण काय आहे, मॅन्युअल वर्क पण बघितलंय आणि कम्प्युटराइज वर्क पण बघितलंय. मॅन्युअल आपण अनुभव घेतला नसला, पण काय चालतं, कसं चालतं ते सगळं बघितलंय. पण त्याचबरोबर आपण या कम्प्युटराइज वर्ल्डमध्ये कसं यायचं किंवा ते कसं चेंजेस झाले आणि आपण ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट करून आज त्याच फील्डमध्ये आपण सगळेजण उच्चपदस्थ आहात, या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान आहे. मला तर आज अजूनही आठवतंय की आज पवार मॅडम आलेल्या नाही आहेत, पण त्यांनी शिकवलेलं इंग्लिश असेल, आटपाडे सरांनी शिकवलेले ते मला ओळखलं का सर, मला ही कविता असेल मराठीची, आवडे सरांनी शिकवलेलं इंग्लिश असेल, लांजेकर सरांनी तर स्पेशली 10वीसाठी हिंदीची 300 पेजेस बुक आजपर्यंत आम्ही कधीही वापरली नव्हती, पण लांजेकर सरांनी सांगितलं 300 पेजेस बुकच आणायची हिंदीसाठी आणि त्या वहीवर ते अजूनही सगळ्या गोष्टी खूप आठवतात. शिरगुप्पे सर असतील, कुलकर्णी मॅडम, पाटील मॅडम, डांगे सर, सगळ्यांनी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि त्यामुळेच आज आपण जे काही आहोत ते आपल्या गुरुवर्य आणि आईवडिलांच्यामुळेच आहोत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण इथे आहोत असं मला वाटतंय. त्यानंतर आपल्याला थोड्या आठवणी, आम्ही खो खो कबड्डी खेळायचो, शाळेच्या टीममध्ये होतो. तर खेळायला जायचं म्हणजे आधी 1 महिना आवडे सर आमची प्रॅक्टिस घ्यायची, सगळे लेक्चर्स बंद करायचे आणि प्रॅक्टिसला ती मजा वेगळीच होती, खूप वेगळी मजा होती ती. आणि शेवटच्या वर्षी का होईना खूप प्रयत्न केले, पण आम्ही 10वीत असताना मुलींनी तालुका लेवल जिंकली आणि डिस्ट्रिक्ट लेवलला आमचं सिलेक्शन झालं. त्यावेळेचा झालेला जो आनंद आहे आणि हुजरे सर आणि आवळे सर यांनी केलेलं कौतुक आणि अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आजही जसाच्या तसा आठवतो. त्यानंतर मला सांगावंसं वाटेल की आज तर तुमची मुलं ही सगळी इंग्लिश मिडियम, CBSE, ICSE या सगळ्या सध्या इंग्लिश मिडियमचंच खूप हे आहे. माझ्या मुली त्यातच आहेत. तर मला त्या म्हणतात, आई तुमची काय मराठी शाळा होती, तुम्हाला काय. पण मला आज सांगायला हा अभिमान वाटेल. मी त्यांना नेहमी सांगते आमची असेल मराठी शाळा, पण आम्ही हिंदी, इंग्लिश, मराठी नीट लिहू, बोलू, वाचू सगळं करू शकतो. पण त्या इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी, हिंदी येतं का नाही, व्यवस्थित वाचता येत नाही का, लिहिता येत नाही का, बोलता येत नाही. मराठीचं तर पूर्ण बोलणं सुद्धा वेगळंच असतं त्यांचं. तर ह्या गोष्टी आम्ही शाळेतून शिकलो आणि असं काय आपल्या गुरुजनांनी आपल्याला हात धरून शिकवलं, बा हा हे असं झालं
झालं की असं करायचं, तसं झालं की तसं, तर आपण कसं शिकत गेलो तर त्यांचे आचार विचार असतील, त्यांची जी शिकवायची पद्धत असेल त्यातून आपण सगळे हे शिकत गेलो. आणि आज प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात असेल किंवा कोणी बिझनेस करत असेल, कोणी नोकरी करत असेल, सगळेजण खूप काही चांगल्या पदावर आहेत आणि ह्या गोष्टीचा आज खरंच अभिमान वाटतो. आणि आज सगळेजण इथे एकत्र आले या गोष्टीनं खरंच खूप छान वाटतं. मॅनेजमेंट कमिटी तर आहे, पण मॅनेजमेंट कमिटीचं कधी हे होईल जेव्हा तुम्ही सगळेजण आलात आणि इथे हजेरी लावली तेव्हाच ते म्हणजे फळाला लागलं असं मी म्हणेन. आणि आज मला एक किस्सा सांगावासा वाटतोय डांगे सरांच्या बाबतीत, की आपण आता तुम्हाला किती लोकांना आठवतंय मला माहिती नाही, पण 10वीत असताना आपण शेवटी काहीतरी कॉमन ऑफ वगैरे घ्यायचं फॅड आलं होतं तेव्हा, आणि म्हणलं चला आपण पण घेऊ कॉमन ऑफ. तर सगळ्यांनी मिळून घेतला कॉमन ऑफ आणि गेलो कुठं तर सिद्धोबा. आणि डांगे सरांच्या सगळ्यांच्या घरी फोन आहे, ठराविक 4-5 लोकांच्या घरी फोन आले की अहो तुमची मुलं शाळेत आली नाहीत, काय झालं. सगळ्यांच्या घरी हेच उत्तर, अहो नाही आज जरा तिला बरं नाही आहे. कारण आम्ही घरी कसं सांगून ठेवलं होतं की नाही आज त्यांचा फोन येईल सर. आणि मी तर नेमका मीच उचलला होता आमच्या घरी फोन. बाबांना म्हणलं बाबा प्लीज सांगा सरांना बरं नाही आहे. तर सगळे दुसऱ्या दिवशी परत घाबरून शाळेत गेलो. त्यानंतर बाबांचा तर घरी खूप ओरडा खाल्ला होता, असं तुझ्यामुळे मला पहिल्यांदा आयुष्यात खोटं बोलायची वेळ आली, हे झालं ते झालं, खूप ओरडा खाल्ला होता. आणि दुसऱ्या दिवशी सगळे शाळेत हजर. शाळेत प्रार्थनेच्या वेळी डांगे सरांनी सगळ्यांची घेतली हजेरी. काय सगळ्यांच्या एकदम पोटात दुखतं का, सगळे एकदम आजारी पडतात तर सगळ्यांची तोंड बंद होती. अशा खूप गमती जमती आहेत, आठवणी आहेत. आणि खरंच आज खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सगळे इथं आलात, खूप छान वाटलं. आणि आवळे सरांचं योगाच्या बाबतीत मला अजूनही आठवतं, सरांचं शवासन सर सांगायचे सगळे आवळे शिथिल करा, हे करा. आता योगाचे क्लास लावून आम्ही जातो तिथे योगाला, पण सर तेव्हा शिकवत होते तरी ते वेगळं वाटायचं. पण आता त्याचं महत्त्व आम्हाला कळतंय की ते खरंच किती उपयोगी होतं तेव्हापासून. तेव्हा आपल्याला कळत नव्हतं, पण आता यावेळी आलं की कळतं. तर सगळ्यात आपले सर असतील, मॅडम असतील, सगळ्यांनी आपल्याला खूप चांगली शिकवण दिली, खूप चांगले संस्कार केले. त्यामुळे आपण आज ज्या ठिकाणी आहोत, सुखी आहोत किंवा आनंदी आहोत, यशस्वी आहोत, तर आपण त्यांच्यामुळेच आहोत. आणि आपले आई वडील, त्यांचे संस्कार आणि गुरुजनांची शिकवण यामुळेच आपण इथे आहोत. त्याबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहीन. आणि यातून मला या ऋणातून कधीही मुक्त व्हायचं नाही आहे, कायम असंच त्यांच्या या ऋणात राहायचं आहे. आणि एवढे मी माझे मनोगत संपवते. थँक्यू सो मच. लग्नानंतरचं नाव रोहिणी आडमुळे. मी आता सध्या बेडमिलमध्ये असते आणि मी आता मिस्टरांच्याच ऑफिसमध्ये आहे आणि ऑनलाईन माझा बिझनेस आहे, तो मी करत असते. तर मी आता गंधालीला लिहून आणलेलं एवढं छान बोल, मी ऑन द स्पॉट नाव दिलं, त्यामुळे काय चुकलं असेल तर माफ करा. आम्ही 5वीला हेरले स्कूलला जॉईन झालो. त्यावेळी सर आम्ही काय मातीचे गोळे नव्हते, कारण शाळा झालेली होती 4थीपर्यंत. 5वीला आलो तुमच्याकडे तरी आम्ही दगड होतो. तुम्ही आम्हाला चिनी आणि हातोड्याने मार्गदर्शन केलं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कारण तेवढा गुरुनी आई वडिलांनंतर आम्हाला गुरुनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आणि बोलूही शकतो. त्यामुळे मी सगळ्यात प्रथम आमच्या मॅडमांचं सरांचं आभार मानते. आणि असं बोलायचं झालं की आता आमचे काळ होता तो मोबाईलचा नव्हता, त्यामुळे आम्ही मैत्री खूप खेळलो, बोललो, हे केलो. आता कोणी मोबाईलशी राहत नाही, त्यामुळे आमचं लाईफ आम्ही भरपूर छान जगलो. अनेक सांगायचं सर हिस्सा म्हणजे मी परवा इथं एक 3-4 वर्ष झाले असेल, त्यावेळी एक शाळेपासून जात होते. तर आताचा जमाना म्हणजे मला काय आता हे करायचं नाही आहे, पण मी सांगते एक आठवलं म्हणून. शाळेत जेव्हा जात होते तेव्हा शिक्षक एक बाहेर आले होते आणि त्या 4थी 5वीच्या मुली असतील, त्यांनी सरांना उद्याची भेट मारलं आणि पळाल्या. मला कळलं नाही, मी 2 मिनिटं शॉक झाले आणि मला आठवलं या जागी जर आवडे सर असते तर काय केलं असते आम्हाला. म्हणजे एक तर तिथंच खाल्ली असती आणि वर घरात आल्याशिवाय पालक शाळेत आल्याशिवाय आम्हाला वर्गात प्रवेश दिला नसता. म्हणजे हे काय आहे असं वाटलं, गुरु ब्रह्मा म्हणतो आपण आणि हे काय आहे असं वाटलं मला थोड्या वेळासाठी. त्यामुळे आज आपण भेटलो, खूप छान वाटलं. असंच आपण एक वर्ष असं सारखं भेटत राहू आणि मस्त एन्जॉय करू. थँक्यू.
मीडिया आणि आपली मॅनेजमेंट टीम की ज्यांनी खूप मेहनत घेतली. संदीप मुंडे असेल, अक्षय कुलकर्णी, सतीश पाटील, सतीश शेंडके, ह्या मुलांनी खूप मेहनत घेऊन आजचा हा कार्यक्रम, आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला इथं बोलवलं. यासाठी मी त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. शाळेत आपल्यावर जे संस्कार झाले ते संस्कार आपल्याला कुठेही मिळणार नाही. या शिक्षकांच्यामुळे आज आपण जे आयुष्यातल्या प्रत्येक चढ उताराला सामोरे जायला समर्थ झालो. शिक्षकांचे संस्कार खूप छान झालेत आपल्यावर. इतकेच बोलून मी माझं संपलं. इतकं काय बोलू काय नको असं होत आहे. मला खूप बोलण्याची इच्छा आहे, पण सगळ्यांना बघून आज माझं मन खूप भरून येत आहे. थँक्यू सो मच प्रिया आणि आमची मॅनेजमेंट टीम. सगळ्यांची परत आभारी आहे. सगळ्यांनी आपण 24 वर्षानंतर आज एकत्र आलोय. असं वाटतंय की परत शाळेचे आपले सगळे बेंच आठवत आहेत, सरांचा ओरडा आठवत आहे. शाळेतल्या मैत्रिणी, आमची दंगामस्ती, सगळे ते क्षण परत 16 वर्षाचं झाल्यासारखं वाटत आहे. वयाच्या 40कडे जरी आज आपण जात असलो तरीही अजून मनाने तरुणच आहे आम्ही. आत्ताच्या मुलांना हे आमच्या आयुष्यातले नाही. जसं की अस्मितानी बोलली की 90ची जी मुलं आहेत त्यांनी आपण जे आयुष्य बघितलं असं आयुष्य आता इथून पुढची पिढी बघू शकणार नाही. आपण खूप भाग्यवंत आहोत. खूप खूप बोलायचं आहे. 24 वर्षाचं मनात साठलेलं आहे. परत सगळ्यांना भेटून परत बालपण आठवत आहे. इथं सगळ्यांना रडवायचं नाही आहे मला. इतकंच बोलून मी माझं छोटं सगळ्या घराच्या मुलींच्या आणि मुलांच्या सगळ्या घर टू घर माहीत असणारा मी एकमेव व्यक्ती आणि लांजेकर सर, देसाई सर कधी होणार हा कायम खंत असायचा. आणि हा खंत जेव्हा संदीपने आम्ही प्रॅक्टिस चालू केली की बाबा आपण घ्यायचंच आहे गेट टुगेदर, ह्यात अनेक खंत एक वाटत होती की आम्ही प्रयत्न केला की दोन्ही शाळेचा वर्गाचा गेट टुगेदर एक ठिकाणी व्हावा, कारण पण आम्हाला ते सक्सेस झालं नाही. त्याचा आम्हाला खंत वाटते. जेव्हा आम्ही आता कार्यक्रम ठरला, मग प्रत्येकांचे मोबाईल नंबर सरांचे भेटायचे. मी आवळे सरांकडे गेलो. सर म्हणून आम्हाला शिक्षक स्टाफचा सगळ्यांचा मोबाईल नंबर पाहिजे. आवळे सरांनी देखील मला सहकार्य केले की सर्व त्यांच्याकडे जेवढे नंबर होते तेवढे सगळे तिने आम्हाला पाठवले की बाबा ह्या शिक्षकांचा हा नंबर आहे आणि तुम्ही ह्या सरासनी जाऊन भेटा. मला ह्या आवळे सरांचा बी धन्यवाद मानायचा की तिने आम्हाला एवढी मदत केली. गेट टुगेदर करत असताना सगळेजण मित्र आपण एकत्र येतो, खूप छान वाटतं. खरं पण एक मला कायम खंत वाटायची की बाबा गेट टुगेदर आपला कधी होणार, असं एन्जॉय कधी करणार, आपल्या मित्राबरोबर आपण मित्र कधी एक होणार. कारण ते योग आता आला त्यावेळी ह्या सगळ्या स्टाफचा, आपल्या ग्रुपचा मी धन्यवाद मानतो की आपण एक वेळा तर एक आलो. कारण की असा योग यायला ना खूप दिवस जावं लागतात. योग येणे महत्वाचं नसते, योग आणणे हा महत्वाचा असतो. आणि योग आला की आपण जो आनंद व्यक्त होतोय तो आनंद वेगळा असतोय. माझ्या आयुष्यात असा आनंद प्रत्येक वेळी यावा हीच देवाचरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सगळेजण इथं आला, सहकारी संदीपचा, सगळ्यांचा, सरांचा मी आभार मानतो की आपण एकत्र येऊन हा कार्यक्रम चालू केला. सॉरी.
की हा बाबा काहीतरी आपल्याकडून चुकतंय, काहीतरी राहून जात आहे. म्हणजे आपण मित्र भेटत असतील, हेरलातील मुलं आहेत, एकमेक जाता येता हाय हॅलो तर होत असतील, पण या माझ्या चिमण्या भुरकन उठून गेल्या तर परत एकमेकींना फोन नाही, काही नाही. आणि अगदीच म्हणजे कुणाशी कॉन्टॅक्ट नव्हता, अजिबात एकही फोन कुणालाही नव्हता या 23 वर्षात. आणि ही मुलं तर काय हेरलात असून सुद्धा एकमेकांना भेटत नव्हते. त्यांना काय म्हणायचं म्हणजे मुलींना हाय बाय म्हणणे ते तर लाभच होतं. म्हणजे आमच्या पिढीचं जनरेशन गॅप होतं की मुलांशी बोललं की काहीतरी बोलणार, बुजणार, नाहीतरी हे एकमेकांशी बोलायचं नाही, हा गॅप होता त्यावेळी. पण तो गॅप त्यांनी अजूनही मेंटेन करायचं ठरवलंय बहुतेक. आणि ही मुलं आहेत ती सुद्धा एकमेकांना भेटत नव्हती. आणि जेव्हापासून ग्रुप क्रिएट केला तेव्हापासून त्यांच्या बायकांचे फोन मला येतात आहेत की गेट टुगेदरचं कारण सांगून सगळे पार्ट्या करत फिरतात. नाही, या गेट टुगेदरचं आयोजन करण्याचं सर एकच होतं की आम्ही सगळ्या मैत्रिणी ज्या विखुरल्या गेलोय त्या सगळ्यांना एकत्र आणायचा हा एकच उद्देश होता. तर काही ए डिव्हिजन बी डिव्हिजन असा भेदभाव करायचाच नव्हता आम्हाला कुणाला. पण काही लोकांची मतं वेगळी झाली, त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं आमच्यापेक्षा मे बी. त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं नियोजन करायचं असेल, आमच्यापेक्षा चांगलं करून दाखवायचं असेल मे बी, म्हणून ते येऊ शकले नाहीत. त्यातले पण काही जण असे इच्छुक होते की त्यांना यायचंच होतं आमच्या बरोबर, आमच्याशी भेटायचंच होतं. आणि हे सगळं नियोजन करायला मला साथ दिली ह्या ठराविक मॅनेजमेंट ग्रुपनी. आणि हे सगळं घडून आणण्या पाठीमागे एकच उद्देश आहे, या चिमण्यांचा चिवचिवाट कधी थांबायला नको. सुख येतात, दुःख येतात, एकामागून एक प्रसंग घडत जातात, पण सुखात राहू दे, कोणी बोला न बोलवता राहा, पण दुःखात एकमेकींना एकटं सोडू नका. आम्ही जेव्हा 3-4 जणी मैत्रिणी भेटलो तेव्हा एका माझ्या मैत्रिणीचं, तिला 3 मुली होत्या, तिचे हजबंड एक्सपायर झाले होते आणि त्या 3 मुलींना वाढवण्यासाठी तिने कशी जिद्द गोळा केली असेल आणि त्या काळात आपण तिच्यासोबत का नव्हतो याची मला खंत वाटली. आणि हे कुणासोबत घडू नये, नाहीतरी आपण एकटा कधी पडू नये हीच तळमळ होती माझ्या मनात. त्यामुळे सगळ्यांना एकत्र करायचं होतं मला. आणि यापुढेही आपण एकत्र राहू असंच मला वाटतंय. सुखात पार्ट्या करण्यात बोलवा न बोलवता राहा, मी काय म्हणत नाही, पण कुणाला अडचण आली, कुणाला कुठल्या काही गरजा वाटल्या, उणिवा बसला तर नक्की हक्काने एक मैत्रीण किंवा एक मित्र म्हणून आम्ही सगळे सोबत असू, एवढं मात्र मी सांगते. आणि रडू नका सगळी, सगळ्यांच्याकडे बघून मलाच रडू येत आहे. नाही, यातले काही शिक्षकांचा तर आधारस्तंभ म्हणजे पायाच आमचा एवढा घट्ट झाला. शिक्षकांनी अगदी मला शिकुके सरांचा मारा अजून आठवत आहे, हात उलटे करून डस्टर मारायचे, तिकडं अजून येते आमच्या हातात. पण त्यावेळी नाहीतरी मगदूम मॅडम असत आहेत, मगदूम मॅडमांनी वेळेत यायचं यासाठी काय शिक्षा केल्या, काय शिक्षा लागते सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपला जीवनाचा पाया एवढा मजबूत झालाय की आपण कुठल्याही क्षेत्रात असू दे, आपण कुठल्याही घरगुती आपल्या समोर अडचणी येऊ देत, आपण खंबीरपणे उभे राहतोय. प्रत्येक गोष्टीला हाताळण्याची आपली पद्धत वेगळी असली तरी त्यात एक वेगळेपण आपण टिकवून ठेवलंय. आणि हे वेगळेपण आपण कायम टिकवून ठेवायचं आहे. आणि हे नाही की ए डिव्हिजनच आहे, बी डिव्हिजनच आहे असा भेदभाव कधीच नव्हता आणि नसणार पण आहे. तर सगळेजण आपण फक्त एकत्र येऊया आणि काय बोलायचं सुचत नाही आपण सगळे एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊया आणि अशाच एकत्र शेवटपर्यंत राहूया असं मला वाटतंय. एवढं बोलून मी माझं म्हणत सांगा. 8वीत आहे. माझं काही चुकलं तर माफ करा, मला काय बोलायचं जास्त धाडस होत नाही आहे. मी प्रथम सगळ्या शिक्षकांचा खूप आभारी आहे.
मी आज माझ्या मुलांच्यावर जे संस्कार करते. आणि आता माझं नाव आहे पूनम अमित फडतरे. मी आता राहायला सध्या पुण्यामध्ये आहे. प्रथमतः माझ्या आई वडिलांना नमस्कार, नंतर माझ्या सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार, आणि आता इथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींचे सरचे स्वागत. बऱ्याच वर्षांनी आपण म्हणजे 23 वर्षांनी भेटतोय. एवढा आनंद झाला की काय सांगू. मी माझ्या बहिणीला म्हणत होते, ताई तुझं गेट टुगेदर झालं. माझ्या बॅचच्या पाठीमागच्या मुलींना म्हणत होते तुमचं गेट टुगेदर झालं, पण आमचं कधी होणार. पण आता हा सर्व योग घडून आणला. सगळ्या मॅनेजमेंट टीमचं मी आभार मानते की आता जे जुने मित्र मैत्रिणी आपण भेटलो आणि बरेच चेहऱ्यात फरक झालेला आहे, ते बघून खूप आनंद झाला. आता मी माझी ओळख करून देते. माझं नाव पूनम अमित फडतरे. मी पुण्यामध्ये आहे आणि माझं शिक्षण MA इंग्लिश झालेलं आहे. माझा आवडता विषय तसा हिंदी होता. सर म्हणजे कसं तुमचं हिंदी माझ्या चांगलं लक्षात आहे. मी MA मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये MA केलेलं आहे आणि नंतर मी MA मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स पुण्यामध्ये केलं आणि आता मी लायब्ररीयन या पोस्टवर डॉक्टर DY पाटील कॉलेज फिजिओथेरपीमध्ये आता कार्यरत आहे. मला आता तिथं गेले 8 वर्ष मी काम करते. आता मला 9 वर्ष लागेल तिथे. ह्याच्या पाठीमागं माझ्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. आणि आवळे सरांचं फार मी कौतुक करते की आवळे सरांनी मला खो खो आणि कबड्डी कुठला तास मला आवडेल, फक्त PTचा तास आला की मी आनंदी. खो खो कबड्डी आणि सर हेच गुण माझ्या मुलामध्ये आहेत. माझा मूल वेंगसकर अकॅडमीकडून क्रिकेटमध्ये अंडर-14 साठी आता खेळतो तो. आणि एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. सर मॅडम यांना मला नसतो म्हणून मी असं बोलतोय की मला हेरले हायस्कूल हेरले या शाळेत शिकलेल्याचा मला गर्व आहे. कारण ज्या शाळेत मी शिकायला होतो त्याच शाळेत मला एका वार्षिक क्रीडा समारंभामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यात आलेले होते. त्यावेळी मला भाषण करताना माझ्या तोंडातून शब्द कमी आणि अश्रू जास्त वाहत होते. त्यावेळेला शाळेत जगलेले एक क्षण मला असे वरचढ जाणवत होते. शाळेत कधी जाणं झालं नाही. हमखास एखाद्या वर्गात हजेरी लावायची आणि पुन्हा शाळेत जाण्याचं फील घ्यायचा प्रयत्न करत असतो. कारण शाळेतल्या त्या वर्गातील बाकावर मन असून रेंगाळत घुटमळत त्या बाकावर आणि ठेवलेल्या वही पुस्तकाचा गंध अजूनही वातावरणात आणि माझ्या मनात दरवळतोय असं वाटतंय. आणि आमच्या एखाद्या उच्च परफ्युमपेक्षा सुगंधित असणारे ते क्षण आता कदाचित आम्ही त्या बाकावर बसलो तरी मावणार नाही इतक्या आकाराचे झालं. तरी त्या बाकावर बसण्याचे जे समाधान न होते ते AC कारच्या सीटवर किंवा 5 स्टार हॉटेलच्या आलिशान रूममध्ये सीटवर बसूनही मिळणार नाही. ते वहीचे वरचे क्रिकेट खेळ बस. थँक्यू. सगळे ओळखतात. माझं नाव सचिन भडगवाड. विद्येची देवता सरस्वती देवी आणि माझी आई सरस्वती यांना वंदन करतो. आणि आज एक सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आज म्हणजे जागतिक मातृ दिवस म्हणजे आई म्हणजे मदर्स डे साजरा करतो आपण. आणि इथे हजर असलेल्या सर्व जे गृहिणी आहेत त्या माता आहेत त्या प्रत्येक मातेला माझं नमन मी वंदन करतो. आणि हा आजचा दिवस तुमच्यासाठी समर्पित आहे. तर इथं प्रत्येक जण बोलतात की आम्ही गृहिणी आहे. तर गृहिणी म्हणजे काय कमी नाही आहे. आमच्यापेक्षा कितीतरी पटीने सरस आहात. कारण आम्ही फक्त 8 तास काम करतो आणि गृहिणी मात्र 24 तास कामात असते. म्हणजे 24 तास त्या कामात असतात. कुठल्या ना कुठलं काम ते करत असतात आणि घराचा सगळा भार आपल्या डोक्यावरती आपल्या खांद्यावरती सांभाळून असतात. त्यामुळे कुठल्याही गृहिणींना स्वतःला कमी मानू नका. फक्त एवढं सांगायसाठी मी स्टेजवर आलेलं आहे. आणि
आजची आमची काय आम्ही आहोत आमची जी पिढी आहे आम्हाला जे घडवण्याचं काम केलं आमच्या शिक्षक वृंदाने तर देशमुख सरांचं आपल्या या स्नेह समाजामध्ये सहर्ष स्वागत. हॅट्स ऑफ आहे की मुलं कसं आम्ही गावात भेटतो एकमेकांना जाता येता भेटतो. सांगायची गोष्ट आता मी कार्यालयामध्ये तासापूर्वीची गोष्ट सांगतो. रमेश 2 मिनिटं प्लीज उभा राहतो. रमेश कोरकर या माणसाला मी आता तासाभरापूर्वी कार्यक्रमाच्या अगोदर बोलवून घेतलं. त्याला खुलासा करावा मी त्याला काय शब्दात बोलतोय. माझी इच्छा एकच होती त्याला लास्ट नाईट पण मी त्याला बोलवत होतो. तो मला नाही म्हणाला सुट्टी नाही मिळत मलाही म्हणत नाही. खबर म्हटलं ही जी मुलं मॅनेजमेंट करायला लागली ही का करायला लागले. आपण भेटतोय आपण गावात रोज भेटतोय पण ह्या ज्या आपल्या बहिणीसारख्या मुली आहेत ज्या आता परगावी स्थायिक झालेल्या आहेत. प्रिया हेरल्यामध्येच आहे प्रिया भेटते पण ह्या बाकीच्या मुली आहेत ह्या ज्या परगावी आहेत ह्या निमित्त जे एकमेकींना भेटतील आपलं काय होऊन जाईल रे आपण रोज भेटतोय पण यांचं काय होऊ दे यांचं पण एकदा भेट होऊ दे. तुला काय अडचण असेल तर ते सोडून दे विषय डोक्यात काढून. आम्ही केविलवरचा प्रयत्न केला त्या मुलांनी तो एकत्र घडवण्याचा तो आणलाय तो तू करून घे. आणि थँक्स रमेश माझ्या थोड्याबद्दल बोलण्याचा तू आदर लागलास. तर सांगायचं माझ्याबद्दल म्हणजे असं मी घोडावत ग्रुपमध्ये जवळजवळ एक 15 वर्ष काम केलं. गेस्ट हाऊस मॅनेजमेंट म्हणून काम केलेलं आहे. आता सध्या मी कोल्हापूरमध्ये एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. तर मला सांगावंसं आदरानं वाटतंय की माझं क्वालिफिकेशन कमी असून सुद्धा मी फक्त आणि फक्त बाहेरचा सगळा अनुभव घेऊन मी आता चांगल्या गोष्टीवरती आहे. आणि सांगण्याचा उद्देश म्हणजे की स्वतःला कोणी कमी लेखू नका. आज माझी परिस्थिती नाही आहे बाबा मी काय करू हात टेकून चालणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल महेश इंगळे हा आता सध्यातला आमच्यातला बेस्ट उद्योगपती म्हणायला हरकत नाही आमच्या टीमचा महेश इंगळे ज्याचे आता बोरवेलचे पॉईंटचे मशीन आहे. सध्या महेशची दोन मशीन आहेत आणि हा सगळं तेवढा हँडल करतोय. आणि माहितीसाठी सांगतो बिचाऱ्याचे वडिलांची साथ आहे ना ती भरपूर लोक सोडलेले आहेत आणि तो शेतीच्या जीवावर आणि स्वतःच्या हिमतीच्या जीवावर तो मोठा झालेला आहे. तर माझं असं सगळ्यांना सांगण्याची इच्छा आहे की स्वतःला कधी कमी लेखू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सगळेजण आलात सगळ्यांचं मान राखून तुम्ही आलात त्या सगळ्यांच्याबद्दल मी आभार मानतो. आणि सर्व शिक्षक आणि शिक्षिकेच्या चरणाशी माझं मस्तक ठेवतो आणि मी आभार मानतो. धन्यवाद.
झांझरिया उसकी छनक गई चुनरी घर से सरक गई मेरी नजर उससे मिली तो उसकी नजर शर्मा के झुक गई झांझरिया ना कोई मंजिल है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा हूं घर से। शायद जिसकी तलाश है वही साथी है, वही मंजिल है। जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना। जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना सनम। मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था। रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। मैं तो रास्ते से जा रही थी, मैं तो आइसक्रीम खा रही थी, मैं तो लैला लड़ा रही थी। रास्ते से जा रही थी, आइसक्रीम खा रही थी, लैला लड़ा रही थी। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, अरे गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा। तौबा खुदा खैर करे, खूब है करिश्मा, खूब है करिश्मा। गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा। तौबा खुदा खैर करे, खूब है करिश्मा, खूब है करिश्मा। गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा। हमको तुझसे प्यार है, जिया बेकरार है, आजा मेरी बुलबुल तेरा इंतजार है। हमको तुझसे प्यार है, जिया बेकरार है, आजा मेरी बुलबुल तेरा इंतजार है। जाना तोहफा क्या लेके जाइए दिल ये बताना। एक पल का जीना फिर तो है जाना, तोहफा क्या लेके जाइए दिल ये बताना। खाली हाथ आए थे हम खाली हाथ जाएंगे, बस प्यार के दो मीठे
बोल झिलमिलाएंगे तो हंस क्योंकि दुनिया को है हंसाना। ऐ मेरे दिल तू गाए जा, ए आए आओ, ए आ, ऐ मेरे दिल तू गाए जा, ए आए आओ, ए आ। चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 सारी इश्क की चल छैया छैया सारी इश्क की चल। नक्कीच त्याला साथ द्यायला सगळे आपण तरी चालेल. लग्न न झालेली व्यक्ती आहे त्यामुळे खूप आनंद आहे. Everybody, come on! आज आपला दिवस आहे. रहे कितना भी हमको दीवाना. कहता रहे कितना भी हमको दीवाना, हम लोगों की ठोकर में है ये जमाना। जब सांस है आवाज है फिर किसलिए हिचकिचाना। जब सांस है आवाज है फिर किसलिए हिचकिचाना। गाएंगे अपने दिलों का तराना। चलो आगे बढ़. हाताची घडी करायला आलो आपण. अक्षय चलो. चला 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 पटकन. राष्ट्रगीत नाही. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.